अस्सलाम वालेकुम नाजरीन, आप देख रहे हैं आपका अपना कोलार न्यूज़ चैनल। कल बरोज़ जुम्मा कोलार के सभी फुटपाथ पर व्यापार करने वाले यानी कि फुटपाथ पर बिजनेस करने वालों ने एक ऑफिस ओपन की, जिसमें कोलार के काउंसलरों को और कोड़ा चेयरमैन मोहम्मद हनीफ साहब को बुलाकर इन सभी को गुलपोशी करते हुए आप देख सकते हैं आपके अपने इस कोलार न्यूज़ चैनल के जरिए। फुटपाथ के व्यापारियों के प्रेसिडेंट सलीम पाशा ने सभी काउंसलरों में गुलपोशी करते हुए आप देख सकते हैं। इस सारे ऑफिस ओपन होने के वक्त वहां पर जमा हुए काउंसलर हजरात में हिदायत, शफी, रफ़ी, खमर और कोड़ा के प्रेसिडेंट चेयरमैन मोहम्मद हनीफ और दीगर फुटपाथ पर व्यापार करने वाले नौजवान और बुजुर्ग हजरात जमा हुए थे। तो आप देख सकते हैं आपके अपने इस कोलार न्यूज़ चैनल के जरिए कोलार सीबीपुर रोड मिल्लत नगर में इनकी ऑफिस कल बरोज़ जुम्मा इनकी ऑफिस ओपन हुई, जिसमें सारे फुटपाथ के व्यापारियों ने मिलकर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सलीम पाशा को गुलपोशी करते हुए आपके अपने इस कोलार न्यूज़ चैनल के जरिए इस मौके पर आए हुए काउंसलर हजरात ने इन फुटपाथ के व्यापारियों को बहुत कुछ कहकर उनको हिम्मत दी कि आपको तकलीफ देते हैं, जगह जगह पर पुलिस वालों की तरफ से आपको तकलीफ होती है, कभी म्यूनसिपल कमिश्नर के हेल्थ डिपार्टमेंट वालों की तरफ से तकलीफ होती है। हम आपको वादा करते हैं कि हम आपकी तकलीफ को कदम आपके साथ खड़े होकर आपका साथ देंगे। आप एक गरीब तबके से ताल्लुक़ रखते हैं। जब कोलार में नहीं सारे हिंदुस्तान में कोरोना आया था, तब फुटपाथ के व्यापारियों ने ठेला गाड़ी लेकर गली गली पहुंचकर तरकारी फ्रूट्स का व्यापार करके वहां पर खाने के चीज़ें मुहैया की थी। तो हम आपका साथ कभी नहीं छोड़ेंगे, हम आपको हर कदम पर आपका साथ देंगे। और मोहम्मद हनीफ साहब ने कहा कि कोलार में 3 या 4 एकड़ ज़मीन हुई है, वहां पर हमने गवर्नमेंट से कहकर 500 घरों तामीर करने की बात की है। उसमें हम फुटपाथ के ऊपर व्यापार करने वालों की भी घरों बनाने की भी बात की है। हो सके तो कोड़ा चेयरमैन ने कहा कि हमारी तरफ से आपको घरें भी मुहैया करके देंगे। और हिदायत और रफ़ी और शफ़ी ने कहा कि हम हर कदम पर आपका साथ देंगे। अगर आपको कोई भी तकलीफ हो तो आप हमसे मुलाकात करें और आपकी तकलीफ़ों का हमारे से इजहार करें, तो हम आपके तकलीफ़ों को आसान करेंगे। शुक्रिया। तो आप देख रहे हैं आपके अपने स्कॉलर न्यूज़ चैनल के जरिए फुटपाथ के व्यापारियों ने सभी वहाँ पर आए हुए बुजुर्ग हजरात और नौजवानों को गुलपोशी करते हुए और साथ में वहाँ पर जो अखबारी नुमाइंदे हुआ उनको भी गुलपोशी की गई। तो आपके अपने इस कोलार न्यूज़ चैनल के जरिए वहाँ के सारे तस्वीरात आपके अपने इस चैनल की तरफ से दिखा रहे हैं। अगर पसंद आए तो आपके दोस्तों अहबाब मोबाइल तक ज़्यादा से ज़्यादा शेयर करें। शुक्रिया। छोटी लग रही है मिठाई होने का मकसद क्या होता है, हमारी एक यूनियन कमेटी है को एक हाफिज हमें ओपन करें, और ये हाफिज ओपन करने के बाद पूरे की जिम्मेदारी क्या बचेगा, तो पूरे हर बार में आपको एंट्री होना है यहाँ पर, और आपको क्या तुम्हारे ऊपर क्या गुजर रहा है क्या नहीं गुजर रहा पूरा हमारे सदस्य सबको सुनाना। और रही बात है हाफिज साहब जो ओपन होने से हमारे बहुत माने जाने हस्ती हनीफ साहब उन्होंने थोड़ा बात करते हैं, चेयरमैन ने बात करते को थोड़ा ನಮಸ್ಕಾರ. ಕರ್ನಾಟಕ ಬೀದಿ ಬದಿ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಘಟನಾ ಒಕ್ಕೂಟ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಕೋಲಾರ ಜಿಲ್ಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸಲೀಂ ಪಾಷಾ ಇಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗು ಏನಕ್ಕೆ ಇಕ್ಕಿರೋದಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಇಕ್ಕಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಟ ಇದ್ರೆ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾರು ಒಂದೊಂದು ಜಾಗ ಪೊಲೀಸ್ ಅವ್ರದ್ದು ತೊಂದರೆ ಐತೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಮ್ಮ ನಗರಸಭೆಯವರು ಕೌನ್ಸಿಲರು ಹಿದಾಯತುಲ್ಲಾ, ಶಫೀವುಲ್ಲಾ, ಸಮರ್, ರಫಿ ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಕೌನ್ಸಿಲರ್ ನಮ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಾಗಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ KD ಚೇರ್ಮನ್ ಸಾಹೇಬ್ ಹನೀಫ್ ಸಾಹೇಬ್ ಒಂದು 4 ಮಾತಾಡ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೋಸ್ಕರ. ಎಲ್ಲ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳಿ ಆರಾಮಾಗಿ. ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬೀದಿ ಬದಿ ವ್ಯಾಪಾರ ಸಲೀಂ ಸಾಹೇಬರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಹಿದಾಯತ್ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ಶಫೀ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ರಫಿ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ಅಮರ್ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಸಾಹೇಬರು ಹಾಗೂ ಈ
ಈ ಸಂಘಟನೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಲ್ತಾಫ್ ಅವರು, ನಮ್ಮ ಶಂಶೀರ್ ಅವರು, ಇಲ್ಲಿ ಬಂದವರು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಾಂಧವರು, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಅವರು, ನಮ್ಮ ಅಯ್ಯೂಬ್ ಅವರು. ಇವತ್ತು ಏನು ಈ ಆಫೀಸನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ಒಂದು ಸಂಘಟನೆ ಆಗಬೇಕು, ಒಂದು ಒಗ್ಗೂಟನೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತೊಂದು ಆಫೀಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಏನೇ ಕಷ್ಟ ಆಗಲಿ ಸುಖ ಆಗಲಿ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳಿಗೆ ಈ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕು, ಏನೇ ಕಷ್ಟ ಆಗಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ಇದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ನಗರಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಎಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ. ಇವರೆಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಬಹಳ ಸಹಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಥರ ಮುಂದೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರ ಬದಲಾಗಿ ಇವರು ಮುಂದೆ SP ಆಗಲಿ DC ಆಗಲಿ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಏನೋ ಕರ್ಮ ತಗೋಬೇಕು ಅದು ಕೂಡ ತಗೊಳ್ತಾರೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಧೈರ್ಯ ತುಂಬ್ತೀನಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರಾಗಿ ನಾನು ಒಂದು ಸಲಹೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ನನಗೆ ಸಲೀಂ ಅಹಮದ್ ಮುಂದೆನೂ ಒಂದು ಸಲ ಹೇಳಿದ್ರು, ಈ ಥರ ಕಷ್ಟ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ನಾನು ಹೇಳಿದೆ, ಏನೇ ಕಷ್ಟ ಬಂದರೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಬನ್ನಿ, ನಾನು DC ಹತ್ರ ಇಲ್ಲ SP ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಕೂಡ ಧೈರ್ಯ ತುಂಬಿದ್ದೀನಿ. ಇದೇ ರೀತಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನಾಗಿ ನಿಮಗೆ ಕಷ್ಟಗಳಾದರೆ ನಮ್ಮ ಲೀಡರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ನಸೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರು ಇದ್ದಾರೆ, MLA ಅವರು ಇದ್ದಾರೆ, MLC ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಗೆ ಏನೇ ಕಷ್ಟ ಬರಲಿ ನಾವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಜಾಸ್ತಿ, ಯಾಕಂದರೆ ಈ ಎಲ್ಲ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಸದಸ್ಯರುಗಳು ಸಿಗ್ತಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಜಾಸ್ತಿ ನಿಮಗೆ ಮುಂದೆ ಬಂದು ನಿಮ್ಗೆ ಏನು ಕಷ್ಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಮಗೆ ಒಂದು ಐಡಿಯಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಮುಂದೆ ಏನೇ ಆಗಲಿ ಕಷ್ಟ ಸುಖ ಅದೇ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಇವಾಗ ಏನು ಕಷ್ಟ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ಯಾರು ಹೇಳಿದ ಬಂದಿದ್ರು ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಫೀಸರ್ ಏನು ನಿಮಗೆ ಕಷ್ಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಬೇಕಾದರೆ ನಾವು ನಸೀರ್ ಅಹಮದ್ ಆಗಲಿ MLA ಆಗಲಿ ಯಾರಿಗೆ ಹೇಳಬೇಕು ಹೇಳಿ ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟವನ್ನು ದೂರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ನಿಮ್ಗೇನಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಶಫಿ ಅವರು ನಮ್ಮ ಕೌನ್ಸಿಲರ್ಸು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಲೀಡರ್ಸ್ ಅವರು ಒಂದು ಜಾಗ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಸುಮಾರು ಅಲ್ಲಿ 1-2 ಎಕರೆ ಜಾಗ ಇದೆ. ನಮ್ಮ ನಸೀರ್ ಅಹಮದ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಜೆಕ್ಟು ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಪೂರ್ತಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಬಾಧೆ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದು ಇನ್ಶಾಲ್ಲ ಆಗ್ತದೆ. ನಾವು ಇವತ್ತು ನೆನ್ನೆ ಕೂಡ ನಮ್ಮ KDA ಮೀಟಿಂಗ್ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಹೆಲ್ತ್ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಕಮಿಷನರ್ ಕೂಡ ಬಂದಿದ್ರು. ನಮ್ಮ ಶಫಿ ಕೂಡ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು ನನಗೆ, ಅದು ಏನು ಪಾಡಿ ನಂಬರ್ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ನಾನು ತಕ್ಷಣ ಅದು ತಗ್ಸಿ ಶಫಿ ಅವ್ರು ಕೂಡ ಕೊಟ್ಟೆ ನಾನು. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕಮಿಷನರ್ ಕೂಡ ಬಂದಿದ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಹೇಳಿ ಆಗೋದಷ್ಟು ಆ ಜಾಗ ನಮಗೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ನಾವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇದು ಒಂದು ಪ್ರಪೋಸಲ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದು ಏನಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಇನ್ನೂ 3 ಎಕರೆ ಜಾಗ ಇರ್ತದೆ. ಆ 3 ಎಕರೆ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಸುಮಾರು ಒಂದು ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು ಒಂದು 500 ಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದು ಕೂಡ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಆಗೋದಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರರು ಯಾರು ಬಡವರು ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಆಲ್ರೆಡಿ ನಸೀರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಸುಮಾರು ಒಂದು 500-600 ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಬೇಕೇ ಬೇಕು. ಏನು ನಿಸಾರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮನೆಗಳಾಯಿತು, ಆವಾಗಿಂದ ಯಾವ ಮನೆಗೂ ಆಗಲಿಲ್ಲ. ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು 500 ಮನೆ ನಾವು ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಅವ್ರು ಕೂಡ ನಮಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ. 500 ಮನೆಯೇ ಅಲ್ವಾ, ಇನ್ನೂ ಬೇರೆ ಕಡೆನೂ ಜಾಗ ಎಲ್ಲಿದೆ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಸುಮಾರು ಒಂದು 2-3 ಸಾವಿರ ಮನೆ ನಾವು ಕಟ್ಟೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ಆಶ್ವಾಸನೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು
ಒಳ್ಳೆ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಏನೇ ಕಷ್ಟ ಸುಖ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಸದಸ್ಯರಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಇದ್ದೀವಿ, ನಮಗೇನು ಹೇಳಿ, ನಮ್ಮ ಕೈಯಿಂದ ಏನಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಅದು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗೆ ಬಂದು ತಾವೆಲ್ಲ ಮಾತನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ तमगिलदार धन्यवाद ಹೇಳ್ತೀವಿ. सबसे पहले यहाँ बीदी व्यापारियों को बहुत तकलीफ देता था. एक तो ट्रैफिक वाला है, इन्होंने सभी पुराने बस स्टैंड में होंगे, तुम्हारा सिद्धलापुर रोड में होंगे, इधर रोड हमें बहुत तकलीफ देता था. हमें भी बल्ला का ज़्यादा था. चांद पशा कर कोई एक से उन्होंने हमें बहुत जाको हर चीज़ को आड़ा डालते, और गरीबों को कई को तकलीफ हम देती थी. चाहे कटपाइट करनी थी, स्मगलिंग करनी थी. कहाँ कि उनको परफेक्ट एक जगह दियो, देखो बात होना तो खाली करो. जब तक क्या करने उनको करने दियो, तकलीफ दियो उनको. उनके पाप इतना खुद क्या कि खर्च की गैस को क्या कि ले लगा को भंडोल लगा क्या कि दो कास कमाना करके बैठता था. मेहरबानी से वैसा तकलीफ दियो उनको करको. अरे तो जाक हमें ये करते हैं. कई साल वैसा ये कर ले आते रहते, मैं भी चांद बचा. उसके बाद में क्या करते हैं कि तो इनको हाफ करना रहा कर बोला उनको क्या करते हैं कि तो हम ना एक इंतजाम रखते हैं. क्या करके रखते हैं कि तो इनको कहाँ की दुकान का मामूल आ रहा है, उसके बाद से हले तो आकाड़ा पड़ते सो कर तो ऐसा बात रखे. हमें क्या कि अच्छा सूचना हुए तो लगा कैसा इंतजाम रखे ना, क्या तो बहुत मरम देकर बोला को हमें भी जरा किनारा दे. उसके बाद हमारे सलीम साहब आए ना, उसके बाद वो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट होने के बाद माशाल्लाह हर वार्ड में भी पूरे इधर के जो स्लम एरिया हैं पूरे गौर गरीबात से हमने कौन की क्या की तरकारी की, फ्रूट की, ये की, वो की, क्या की एक दाल को पाप बहुत से व्यापारियाँ हैं, बहुत से व्यापारियाँ उन्होंने सभी पप धूपा में, ठंड में, बारिश में. लॉकडाउन के टेम्पो भी बल्ला कच्चे की तो 160 आदमी के मुन्ना कर को ही मुन्ना को मैं परमिशन भी ले लगा को दिया. 1 रुपया मुझे कासन देना है, वो 1 रुपया देना को तुम्हें ले लग चावला की क्या की दिला दो मंजाना कोई ऐसे दी करको. जब फिरने देते नहीं थे ना लॉकडाउन में, कहाँ देते थे गाड़ियाँ. ऐसे टेम्पो सभी तकलीफों पड़ लगे. हमारे सलीम साहब आने के बाद पूरे वाड़ा में जाको पूरे मुकम्मल करी करको बोलता नहीं मैं, पूरे वाड़ा में हुआ सत्ता जाको व्यापारियों को उनको लाइसेंस बना को मैं देखे सका. यहाँ से यहाँ तक भी 160 लाइसेंस बना. मैं भी हूँ साथ में. गाड़ी पानी पूरी बेच रहा है, यारो पानी पूरी मारता है, यारो ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ಎಲ್ಲರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಏನೋ 50 ರೂಪಾಯಿನೋ ಎಷ್ಟು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಫೀಸ್ ಇಸ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾಡಿಕೊಟ್ರು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಲೈಸೆನ್ಸ್ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಆಮೇಲೆ ತಿರ್ಗಾ ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಲೋನು ಕೊಡಿಸಿದ್ರು. ನಾನು ಒಂದು 160 ಜನಕ್ಕೆ ಲೋನು ಕೊಡಿಸೆ 10,000. ಅದು ಕಟ್ಕೊಂಡು ಹಂಗೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಅದು ಲೈಫ್ ಜೀವ ಇರ್ತದೆ. ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಟ್ತೀರಾ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಟ್ಟಿದ್ರೆ ಅದೇನಾಗುತ್ತೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಮುಗ್ದೋಗುತ್ತೆ. ಅದನ್ನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ 30 ರೂಪಾಯಿ ದಿನಕ್ಕೆ ಕಟ್ಟಬೇಕು. 10,000 ಇದಾದ್ಮೇಲೆ ತಿರ್ಗಾ ಮತ್ತೆ 20,000 ಕೊಡ್ತಾರೆ. 20,000 ಆದ್ಮೇಲೆ 30,000, 30,000 ಆದ್ಮೇಲೆ 50,000 ಕೊಡ್ತಾರೆ. ಕಂಟಿನ್ಯೂ ಇರ್ತದೆ ಹಂಗೆ. ಅವ್ನು ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಅವಾಗ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದೇ ಥರ ಭಾಳ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕಾಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರೋಂಥ ಮನುಷ್ಯ ಆತ್ನು. ಯಾವತ್ತೂ ಇಲ್ಲೇ ಇವತ್ತು ನಾವು 4 ಜನ ನಮ್ಮ ಕರೆದು ಇಲ್ಲಿ ಗೌರವ ಕೊಟ್ಟರು, ಈ ಆಫೀಸ್ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಭಾಳ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೀನಿ ಸಲೀಮಣ್ಣಗೆ. ಇಲ್ಲಿ ಕೂತಂತ ಸ್ನೇಹಿತರಿದ್ದಾರೆ, ಕೌನ್ಸಿಲರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ಎಲ್ಲರನ್ನೂ ನಾನು ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. 4 ಮಾತು ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ. अस्सलाम वालेकुम। ये बीदी व्यापार के यूनियन के जो लीडर जनाब सलीम अहमद साहब, हमारे KDA के चेयरमैन जनाब हनीफ साहब, और हमारे बड़े भाई काउंसलर हिराज साहब और शफी साहब काउंसलर, और हमारे खमर साहब, हम सबको जो है आज यहाँ जमा कर जो आप गुलपुशी कर रहे हैं, मैं दिल की गहराई से इंशाल्लाह आप सबका शुक्रिया अदा करता हूँ इंशाल्लाह। देखिए जब भी कोई मसला आता तो आपके साथ में खांधे को खांधा लगाकर कभी भी कोई तकलीफ आती तो हम सबसे पहले हम सब जो है आपके साथ में एक पहाड़ बनकर इंशाल्लाह हम खड़ेंगे इंशाल्लाह। कोई भी परेशानी आए ना तो इंशाल्लाह कोई हुकूमत की तरफ से जो है
तरह तरह के हाफिज सर आएंगे, आपको तकलीफ देंगे। एक मामूली टेम्पो जो है व्यापार करने के वक्त कौन भी तकलीफ नहीं देता। ये ईरान के टेम्पो धंधे, दूसरे बाजार के टेम्पो जो व्यापार करने जाती है, वहाँ नए नए आदमी आ जाती तो वहाँ जरा जिदा जिदी कर को जरा तकलीफ देती। तो जो डेली व्यापार करने वाला रहता ना, उसे जरा तकलीफ देती वहाँ। ये हाफिज सरान जो है यहाँ को आदमियों के सामने जरा व्यापारियों को रकम से ऊंच नीच की बात करती हैं, उनको झिनकाना, रकम से लठे ढलक दिखाना, हर रकम से उनको तकलीफ दिलाती। और जब भी हमारे सलीम साहब हमने बोले, हमें उनका साथ कभी भी नहीं छोड़ा। इंशाल्लाह आने वाले दिनों में भी इंशाल्लाह मैं अपनी जात को सामने रखो, हमारे सबकी जिम्मेदारी से इंशाल्लाह हम सब इंशाल्लाह इनके साथ में खड़ेंगे। इंशाल्लाह जो भी इंशाल्लाह हमारे साथ में करेंगे। मैं बस ये 2 बातें मुझे कहने का मौका दिया, मैं शुक्रिया बोल रहा हूँ। कार्यदर्शी हमारे राज्य कार्यदर्शी मोहम्मद कासिम, उनको एक साथ में एक हार हमारी भी कब की जरूरत पड़ी तो काम तक जो नगर सभा के सदस्य और हमारे केडीए चेयरमैन खलीफ साहब को हमें सही दिल से शुक्रिया अदा करते हैं। यहाँ हमारे वास्ते एक 10 मिनट आकर हमारे वास्ते सपोर्ट करने की बात करे और विधि व्यापारस्थों को पूरे को एक घर बंदोबस्त करेंगे इनके गरीब आंखों को उतना भी दिल में आया है। वो बहुत शुक्रिया हमारा हनीफ साहब को तहे दिल से शुक्रिया।